नमस्कार. मी संदीप नाईक, ब्रह्मा स्काय सिटीचा माजी चेअरमॅन आणि गेले बरेच वर्षापासून म्हणजे लहानपणापासून म्हटलं तरी चालेल, इथं धानोरीमध्ये माझं वास्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने आता जे काही आपल्या ह्या परिसराचे राजकीय नेते आहेत, ते सर्वांच्याबरोबर माझे खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि ते पण त्यांच्या परीने ते पण चांगलं काम करतायत. पण त्यामध्ये बॉबी दादांच्या बाबतीत माझं थोडंसं अधिकचं प्रेम म्हणा किंवा रिस्पेक्ट हा आहेच. पण त्याचे कारणं पण आहेत. कारण दादांचा जो स्वभाव आहे आणि कामं करायची जी पद्धत आहे, म्हणजे ते कधीच कुठलाही जो माणूस त्यांच्याकडे कामं घेऊन जातो त्याला कुठल्याही खोटी आश्वासनं देत नाहीये किंवा उडवाउडीची उत्तरं देणं असं त्यांच्या स्वभावात नाहीये. जे काम आहे आणि सर्वात जास्ती म्हणजे कसं नगरसेवक पदाची जी गरिमा आणि जी जबाबदारी हे ते स्वतः फील करतात आणि या राजकारणामध्ये त्यांना लोकांची सेवा करणं, लोकांची कामं करणं ही त्यांचा एक छंद किंवा त्यांना म्हणजे ते मनापासून करतात आणि त्याचा पाठपुरावा घेतात. ते अगदी आपल्या ऑफिसमध्ये दादांच्या ऑफिसमध्ये जेव्हा कोणी माणूस काम घेऊन जातो, तो 1 वेळा आला, 2 वेळा आला, परत तो चकरे मारायला लावला, तर तो दादा सर्वात पहिलं आपल्या स्टाफला विचारतात, "अरे बाबा ह्यांचं काम का होत नाही?" जे काही दादांच्या म्हणजे अधिकारात असेल, दादांच्या स्कोपमध्ये जे नगरसेवकाची कामं असेल, दादा ते करतोच. पण त्याच्या व्यतिरिक्त काही लोकं त्यांचे असे कामं घेऊन येतात, की जे दादांच्या स्कोपमध्ये नसतं, तरीसुद्धा ते दादा म्हणजे वरच्या लेव्हलवर जगदीश भाऊंच्या मार्फत असू द्या किंवा खासदार आपले मुरलीधर मोहोळ यांच्या मार्फतातून ते मार्गी लावायचा प्रयत्न करतात आणि मनापासून त्याचा पाठपुरावा करतात आणि लोकांना ते पटतं, की हा जो नगरसेवक आहे आपला बॉबी दादा, हा मनापासून काम करणारा माणूस आहे आणि कुठल्याही गोष्टीला अगदी त्यांच्या ऑफिसमध्ये स्टाफचे रेग्युलर ते मीटिंग कॉल करतात. स्टाफला रेग्युलर इन्स्ट्रक्शन दिलं जातं, की कोणी माणूस जर आला, तर त्याला पहिलं त्यांना बसवून त्यांना पहिलं त्यांचं कामं विचारायचे, त्यांचे कामं लिहून घ्यायचे आणि प्रॉपर प्लॅन वेमध्ये त्याचा पाठपुरावा करावा. ते एकदा काम सांगून गेल्यानंतर त्यांचं काम झालं का नाही ह्याची पण परत आपल्या ऑफिसमधनं खात्री केली जाते आणि स्टाफ पण एवढं चांगल्या पद्धतीने कोणी आला, तर त्यांना प्रेमाने बोललं जातं. त्यांचं पहिलं काम विचारलं जातं. दादा ऑफिसमध्ये नसले तरी त्यांचं समजा स्टाफच्या लेव्हलला जे होणारी कामं असतील, समजा त्यांचा ड्रेनेजचा विषय असेल किंवा बाकीचा पाण्याचा काय विषय असेल, तर स्टाफला दादांनी ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे, की कोणी लोकं आले तर त्यांची कामं प्राथमिक स्वरूपात त्यांनी इमिजिएट बेसिसवर त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ते कामं त्यांना हाताळायची जबाबदारी दादांनी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने स्टाफ पण खूप चांगल्या पद्धतीने ते सगळं गोष्टी ॲड्रेस करतो, जेणे की दादांचा जो कामाचा जो स्वरूप आहे, ते लोकांपर्यंत बऱ्यापैकी पोहोचतो आणि त्याचीच पावती गेले 2 टर्ममध्ये लोकांनी दादांना निवडून दिलेलं आहे. आणि दुसरी विषय म्हणजे कसं, की आता जर दादांच्या कामाविषयी सांगायचं झालं, तर 2 टर्ममध्ये बॉबी दादांनी सी पॅटर्नची फ्री एज्युकेशन देणारी शाळा आणि त्याच्याही पलीकडे फ्री एज्युकेशन, फ्री स्कूल बुक्स, फ्री युनिफॉर्म तिथं प्रोव्हाईड केलं जातं आणि त्या स्कूलचं स्टँडर्ड कसं मेंटेन केलं जाईल ह्याच्यामध्ये पण दादा जातीने लक्ष देतात आणि टीचरशी बोलणं असू द्या, पालकांचे रिव्ह्यूज सुद्धा तुम्ही स्वतः बघू शकताय. हे मी आता दादांचा मित्र आहे म्हणून बोलतोय असं नाहीये. तुम्ही स्वतः ते व्हेरिफाय करू शकता. त्याच्या पलीकडे विरंगुळा केंद्र कोरोनाच्या काळात आपण ते सर्वांनी अनुभवलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हॅक्सिनेशनचा ड्राईव्ह ते कोरोनाच्या पिरियडमध्ये विरंगुळा केंद्र जे दादांनी उभारलेलं आहे, तिथं लोकांनी त्याचा बेनिफिट घेतलेला आहे. त्याच्यानंतर स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन कोर्ट एक खूप चांगल्या दर्जाचा स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन कोर्ट दादांनी आणलेलं आहे. पाण्याच्या टाकीचं जर तुम्ही बघायचं गेलं तर भामा आसखेडचं जेव्हा पाणी आपल्या इथं परिसरामध्ये आला, तर ते भामा आसखेडचं पाणी धानोरी गावठाणामध्ये स्मशानभूमीमध्ये 3 टाक्या तिथं उभारण्यात येऊन त्या 3 टाक्यामध्ये ते पाणी स्टोअर करून तिथनं पंपिंग करून मुंजा वस्तीमध्ये अजून एक टाकी दादांनी 25-25 लाख लिटरची अशा 4 टाक्या दादांनी बांधलेल्या आहेत. ज्या अनुषंगाने पाण्याचा प्रॉपर वेमध्ये आपल्या इथे नियोजन होतं. बरेचसे पाण्याची धानोरीमध्ये कारण हे जे मी जे तुम्हाला सांगतोय, मी लहानपणापासून इथं राहत असल्यामुळे आमच्या इथं अशी परिस्थिती होती जेव्हा आम्ही ग्रामपंचायतच्या आधीची परिस्थिती अशी होती, की आम्ही पाण्याच्या कॅननी पाणी भरायचो इथं. रस्ते फार असे होते, खूप विचित्र परिस्थिती होती इथं. त्या अनुषंगाने आजचे जे डेव्हलपमेंट आहे आणि आम्ही जे पहिले जे त्रास काढले,
त्या लोकांच्या पद्धतीने बघायला झालं तर त्यावेळेचे पिरियड आणि आताचा जो डेव्हलपमेंट हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि हा विजन ठेवून जे दादांनी कामं केलेली आहेत. अजून एक काम मी सांगू इच्छितो, जसं ब्रह्मा स्काय सिटीमध्ये आमचं पाण्याचा विषय जो होता, पाणी तुंबायचा वगैरे जो विषय होता, तो 2017मध्ये एवढं मोठ्या प्रमाणात नव्हता. पण दादांचा विजन असा होता की आज जर इस्टेरिया सोसायटीचे तर आपण केसेपाडच्या कडेला बघतोय, तर पाणी एवढं म्हणजे एवढं पाणी साठतं, लोकांना येणं जाणं होत नाही. लोकांच्या गाड्या खराब होतात. लोक गाडी पार्क करून पाण्यामध्ये अक्षरशः म्हणजे डोक्यावर पण पाणी येतं, तिथपर्यंत लोक चालत घरी येतात. म्हणजे बॉबी दादांना हा विजन तेव्हा 2017मध्ये होता. आणि 2017मध्ये बॉबी दादांनी ब्रह्मा स्काय सिटीच्या कॅनल पासून ती स्टॉर्म वॉटरची लाईन, मोठी स्टॉर्म वॉटरची लाईन टाकण्याचं काम हाती घेतलं. काम करत करत दादांना भरपूर अडचणी आले, कारण खाली कलवड हा विकसित नव्हता त्या काळात. अजूनही कलवडमध्ये ड्रेनेजचे लाईन आडवे वाकडे टाकण्यात आलेले आहेत. पाण्याच्या पाईपलाईनचं खूप म्हणजे असं जाळ असं वेगळं क्रॉस असल्यामुळे खाली ते सर्व तोडत त्यांना परत रिसर लावून देण्यात आले. पण पुढे नॅरो रोड असल्यामुळे ते बालाजीच्या आर.के. हॉटेलच्या इथं बालाजीच्या शॉपपर्यंत येऊन काम थांबलं, ज्याने की ते काम आपल्याला पूर्णत्वाला नेता आलं नाही 2018ला. आता बॉबी दादा निवडून आल्यानंतर ते काम सर्वात पहिलं हाती घेतील आणि इस्टेरिया सोसायटीचे जे पाणी जमतं, मला वाटतं ते वर्षभराच्या आतमध्ये ते सॉल्व्ह केलं जाईल. आणि इथून पुढे आपल्याला पाणीचा जो लॉगिंगचा जो विषय आहे, पाणी साठायचा विषय आहे, त्याचा लोकांना खूप प्रमाणात रिलीफ होईल. डीपी रोडचं पण दादांनी बराचसा पाठपुरावा घेतलेला आहे. त्याच्यात देखील तांत्रिक मुद्दे होते, तांत्रिक अडचणी होते, ते दादांनी मुरलीधर मोहोळच्या लक्षात आणून दिलेले आहेत. आणि मुरलीधरांच्या बरोबर, जगदीश भाऊंच्या बरोबर बॉबी दादा येणाऱ्या काळामध्ये थर्ड टर्ममध्ये त्यांच्या ते डीपी रोडचं जे काही तांबलेले जो प्रोग्रेस आहे ते पुढे नेतील ही अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने मी सर्वांना हात जोडून विनंती करेन की येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना भरघोस मतदान करून त्यांना विजयी करावं. आणि बॉबी दादांना ह्यावेळेस विशेष करून सिनियरिटीनुसार हे तिसरा टर्म असल्यामुळे पुण्याच्या महापौरची जबाबदारी किंवा स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅनची जबाबदारी देण्यात येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आम्हाला भरघोस बॉबी दादांना आणि त्यांच्या पूर्ण बीजेपीच्या पॅनलला भरघोस मतांनी मतदान करून त्यांना विजयी करावं ही मी तुमच्या सर्वांकडून प्रार्थना करतो. धन्यवाद.